जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत एमपीएससी आयोगाने विचारलेले मागील वर्षीचे प्रश्न. आज आपण या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न बघणार आहोत आणि हे 20 प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहेत. त्यामुळे हे 20 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, काही विद्यार्थी मित्र मधूनच प्रश्न सोडून देतात, तर अधोरेखित हे हानिकारक असतात. त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत प्रश्न बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आलेला आहे. प्रश्न पहिला आहे, सतीची चाल नष्ट करण्यासाठी कोणी मूलतः प्रयत्न केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजा राममोहन राय. तर राजा राममोहन राय यांनी सतीची प्रथा बंद केली आहे. सतीची प्रथा बंद केली. तर हाच प्रश्न आपल्याला विचारला होता, सतीची चाल नष्ट करण्यासाठी. थोडा फिरून प्रश्न विचारत असता हे लक्षात असू पाहिजे. अच्छा, राजा राममोहन राय यांनी अजून काय केलेलं आहे? यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे. अच्छा, राजा राममोहन राय यांनाच काय म्हणतात? आधुनिक भारताचे जनक म्हणतात. काय म्हणतात? आधुनिक भारताचे जनक असे सुद्धा म्हटले जाते. अच्छा, राजा राममोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली? राजा ही पदवी. तर राजा ही पदवी अकबर द्वितीय यांनी दिलेली आहे. अकबर द्वितीय. बघा, अकबर द्वितीय. आपण काय करत असतो? दररोज प्रमाणे विश्लेषणासह आपण प्रश्न उत्तर बघत असतो. अच्छा, जी सती प्रथा ही बंद झाली होती, तर ही कोणत्या साली झाली आहे हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर ही 1829 साली ही प्रथा बंद झाली होती. ही राजा राममोहन राय यांनी ही प्रथा बंद केली. अच्छा, इथे ऑप्शन आपल्याला एक स्वामी दयानंद सरस्वती हे दिसत आहे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणती समाजाची स्थापना केली? तर आर्य समाजाची स्थापना यांनी केलेली आहे. आर्य समाजाची स्थापना ही यांनी कोठे केली आहे? मुंबई या ठिकाणी केलेली आहे. लक्षात असू द्या. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे टोपण नाव किंवा मूळ नाव? तर यांचे मूळ नाव आहे मूळशंकर. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 2, जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली, तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश काय ठरवतात? हा प्रश्न महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, विधिद्वारे ठरवले जातात. बघा, जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली, तर त्या व्यक्तीचे तत्पूर्वी आदेश विधिद्वारे ठरवले जातात. विधिद्वारे ठरवले जातात म्हणजेच काय? तर कायदेशीर वैध ठरवले जातात. काय? तर कायदेशीर वैध ठरवले जातात किंवा कायद्यानुसार मान्य ठरवले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3, भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शवणारी आहेत? तर लोकपाल आणि लोकायुक्त ही पदे स्कॅन्डिनेव्हिया मधील ॲम्बुड्समॅन या साधर्म्य दर्शवणारे आहेत. कोणती पदे? तर लोकपाल आणि लोकायुक्त. अच्छा, लोकपाल आणि लोकायुक्त हा कायदा केव्हा मंजूर करण्यात आलेला आहे? 2013 साली हा कायदा मंजूर करण्यात आला आहे. अच्छा, तर लोकपाल हे केंद्रातले असतात आणि लोकायुक्त हे कुठले असतात? तर राज्यातले असतात. राज्यातले हे दोघांचे कामे एकच आहेत. त्यांची कामे काय आहेत? तर भ्रष्टाचार विरोधी अधिकारी असतात. भ्रष्टाचार विरोधी हे अधिकारी असतात. अच्छा, भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपीची चौकशी करण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त ही पदे असतात. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा निर्धारित कार्यकाळ किती असतो?
तर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच काय, तर युपीएससी. तर युपीएससीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ हा किती असतो, 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष. जी पहिले येईल ते, जे वय पहिले येईल ते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अच्छा, लोकपाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नियुक्ती कोण करत असते, तर राष्ट्रपती करत असते. कोण करत असतो, राष्ट्रपती करत असते. कलम 316 नुसार, कलम 316 नुसार राष्ट्रपती सदस्याची निवड करत असतात किंवा नियुक्ती करत असतात. अच्छा, युपीएससी हे कोणत्या कलमामध्ये, युपीएससी हे 315व्या कलमात. लक्षात आलं बघ, प्रश्न महत्वाचा. युपीएससी ची स्थापना ही कधी झाली, तर 1926 मध्ये स्थापना झालेली युपीएससीची. महत्वाचं. अच्छा, स्वातंत्र्यानंतर ही घटनात्मक संस्था बनली. कोणती, तर युपीएससी. कोणती संस्था बनली, घटनात्मक संस्था बनलेली. घटनात्मक संस्था बनलेल्या आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कोण होतो हे तुम्हाला माहिती आहे. तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल असतात. राज्यपाल हे असतात. महान्यायवादी हे असतात, महान्यायवादी किंवा एखादे केंद्रीय मंत्री हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची. पुढील प्रश्न क्रमांक 5. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती संस्थेच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारसाठी ऐच्छिक आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2-3 स्तरीय रचना किंवा 2-3 स्तरीय रचना. जी रचना आहेत, तर ही पंचायत संस्थेच्या रचनेबद्दलच्या तरतुदीसाठी राज्य सरकारसाठी ऐच्छिक मानले जाणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती व्यक्ती संस्था चळवळी संबंधित सन 2012 ते 2013 मध्ये शताब्दी नव्हती. बघा, 2012 ते 2013 मध्ये सहकार चळवळ ही होती. मुंबई उच्च न्यायालय हे होते आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे सुद्धा होते. परंतु यशवंतराव चव्हाण हे 2012 ते 2013 यांची शताब्दी नव्हती. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 7. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर बघा, राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या 2/3 सदस्यांशी तसा ठराव केला, 2/3 ठराव केला, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येते का, तर नाही. राज्यपालांच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळल्या आहेत, नाही. चूक. विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर राज्याचा मुख्यमंत्री हटवता येऊ शकते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्ष आहेत. बघा, उच्च न्यायालयाच्या पर्यवेक्षीय अधिकारिता ही जे अधिकार आहेत, तर हा अधिकार कक्ष उच्च न्यायालयाचा मुख्य अधिकार कक्ष आहेत. पर्यवेक्षीय अधिकारिता ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम सेज विषयक धोरण रद्द केले. कोणते, तर सेज हे विषयक धोरण रद्द केले. कोणत्या राज्याने, गोवा या राज्याने. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती भाषा जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा मानली जाते. तर कोणती भाषा सर्वात कमी शब्द असलेली भाषा, हवाईयन. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. हवाईयन ही जी भाषा आहे यामध्ये सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे. पुढे प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक 11. कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी, क्वीन ऑफ अरेबियन सी म्हटले जाते. तर अरबी समुद्राची राणी कोचीन या शहराला म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 12. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी
कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाहीत? बघा, मूलभूत कर्तव्य, विज्ञान वृत्तीचा विकास करणे हे मूलभूत कर्तव्यामध्ये येते. मूलभूत कर्तव्यामध्ये येते. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे सुद्धा मूलभूत कर्तव्यामध्ये येते. अच्छा, मतदान करणे हे मूलभूत कर्तव्यामध्ये येते तर नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मतदान करणे हे मूलभूत कर्तव्यात येत नाही. राज्य घटनेप्रती निष्ठा आणि राज्य घटनेतील आदर्शांचा सन्मान करणे हे सुद्धा मूलभूत घटनेमध्ये येते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, प्रश्न 13. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बंडतर्फी कोण करू शकतो? बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच काय, तर एमपीएससी अध्यक्षाच्या. तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारीनुसार यांना बडतर्फ करू शकतात. कोणाला? एमपीएससीच्या अध्यक्षांना. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय म्हणजेच काय, तर अभारतीय व्यक्ती कोण आहेत? तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली खान अब्दुल गफार खान. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राहिला असेल तर खान अब्दुल गफार खान हे अभारतीय व्यक्ती आहेत, त्यांनी भारतरत्न पुरस्कार प्राप्त केलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता आहेत? बघा, पेट्रोल हे शुद्ध पदार्थ आहेत का? तर नाही, पेट्रोल हा मिक्स पदार्थ आहे. तर या प्रश्नाचं हे उत्तर नाही. गाईचे दूध शुद्ध आहेत का? नाही, तर यामध्ये प्रोटीन वगैरे असतात, त्यामुळे शुद्ध नाहीत. लोह हे शुद्ध असतात. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर, तर लोह हा पदार्थ खाली शुद्ध आहे. समुद्राचे पाणी नाही, यामध्ये क्षार असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे 16. बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडायझेशन होत नाही. तर खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो? हा विज्ञानवरती प्रश्न आहेत आणि हा असे प्रश्न आपल्याला खूप वेळेस विचारले जातात. सोपा प्रश्न अवघड करून टाकला. ठीक आहे, तर बटाटा चिप्स उत्पादन म्हणजे चिप्स बॅगेत कोणता वायू भरला जातो? तर नायट्रोजन भरले जाते, जे ऑक्सिजन सोबत येऊ नये आणि जे काही बटाटा चिप्स आहेत हे खवीट होऊ नये यासाठी काय भरले जाते? नायट्रोजन हा वायू भरला जातो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न आहेत प्रश्न 17. रेणूमध्ये अणुबलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. रेणूमध्ये अणुबलाद्वारे एकत्रित ठेवले जातात ते आंतररेणू बल असतात. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादक आहे. औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे, तर मॉर्फिन. ऑप्शन ए या प्रश्नाचा योग्य उत्तर. पुढील प्रश्न आहेत प्रश्न 19. कोळशाचे डॅश डॅश अवस्थेमध्ये रूपांतर करून त्यांचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो. तर कशाच? तर वायू अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम आणि स्वच्छ इंधन म्हणून वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आजच्या व्हिडिओ मधला आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कशास एन्झाईमचा कोफॅक्टर असे म्हणता येईल? कशाचा? तर एन्झाईमचा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए लोह. तर लोहाला एन्झाईमचा कोफॅक्टर असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले एकूण 20 प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपले हे प्रश्न आवडले असेल तर असेच प्रश्न आपल्याला एमपीएससी तलाठी भरतीला सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर आपले या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे. तुम्हाला या प्रश्नाची पीडीएफ किंवा अन्य इतर माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम जॉईन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न घेऊन आपण रेग्युलर येत असतो. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.